नमस्कार मित्रांनो, आज आपण तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ दाखवणार आहे. तो म्हणजे डांगी बैलांचं प्रदर्शन. हे डांगी बैलांचं जत्रा असते, जत्रा पण असते आणि प्रदर्शन पण असतं. तिथं बैलांची देवाणघेवाण केली जाते. आपण वासाडी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी चाललो आहे आपण. सध्या आम्ही ऑन द वे आहेत. समोर तुम्ही बघू शकता कळसुबाई शिखर, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. तर इथून आमच्या गावापासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर अंतर आहे. तिथे हे प्रदर्शन भरलेलं आहे डांगी बैलांचं. ते तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहोत. आता ॲक्च्युली हा आजचा लास्ट दिवस आहे प्रदर्शनाचा, म्हणून आता काही बैल तुम्ही बघू शकता ते रिटर्न परतीच्या प्रवासाला निघाले. कारण त्या ॲक्च्युली आम्हाला 3-4 दिवस असतं ते प्रदर्शन, पण आम्हाला वेळ न मिळाल्यामुळं आम्ही तो व्हिडिओ लवकर शूट नाही करू शकलो. तरी पण आपल्याला बघायला मिळतीलच, कारण तो खूप सारी गर्दी असते. तर तुम्हाला आता समोरून बैल येऊ राहिले, तुम्हाला मी दाखवत होता. हे बघा, आता हे लांबचे जे बैल आहेत म्हणजे 20 किलोमीटर, 25 किलोमीटर, 30 किलोमीटर. हे बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर हे बैल आता काही घेतलेले आहेत, काही जे सेल नाही झाले, म्हणजे त्यांना जर परफेक्ट किंमत नाही मिळाली तर ते वापस घेऊन त्याच्या घरी जाणार आणि नेक्स्ट बाजारामध्ये परत ट्राय करणार. अशा पद्धतीचा बाजार असतो. आता तुम्हाला मी काही वेळातच हा बाजार दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा. आणि तिथला एक लोकल बाजार पण असतो, म्हणजे ह्या या मार्केटसोबत तो एक मार्केट असतो जे गावातील लोक सामानाची देवाणघेवाण करतात. तर तो पण व्हिडिओ याच्यामध्येच तुम्हाला बघायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे त्याला ऑलवरती क्लिक करा. ठीक आहे. थोड्याच वेळ तुम्हाला मार्केट मी दाखवतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला मी बैलांच्या प्राईस पण, म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांना बैलाच्या प्राईस पण विचारणार आहेत की त्याची किंमत किती आहे ते तुम्हाला कळेल. आणि खूप मोठा मार्केट असतो, पण थोडा व्हिडिओ माझ्याकडून लेट झाला शूट करण्यासाठी. आता 4 दिवस मीच बाहेर होतो, त्याचं मला लवकर व्हिडिओ शूट करता नाही आला. तर तरी पण तुम्हाला मार्केट बघायला मिळेल. हे बघा, हे आमचे पार्टनर, आमचे गाडी चालवणारे, सध्या गाडी चालवतात ते. मला व्हिडिओ शूट करायला मोबाईल काढायला. आणि ते आमचे सिनियर सिटीजन आमचे रामदास महाराज माळकरी आहेत, वारकरी संप्रदायामध्ये काम करतात. तर आम्ही त्यांना पण घेऊन गेलो. ॲक्च्युली ते आम्हाला सोडून आलेत. आम्हाला सांगितलं गरीब बैलांना पाणी घ्यायला चाललंय, आम्हाला सोडून ते पुढे घेऊन आले. ते आम्हाला समजलं की आम्हाला टाकून जाणार आहे, म्हणून आम्ही पण शेंडीला गेलो होतो भंडारदऱ्याला. तर ते आम्ही तिकडनं पण थोडंसं भाजीपाला घेत होतं, तिकडनं भाजीपाला घेतला आणि आलो. आता तुम्ही बघू शकता आता मार्केट इथून. मित्रांनो बघा, इथून मार्केट स्टार्ट झालेलं आहे बैलांचं. ॲक्च्युली हे पूर्ण पॅक झालेलं होतं, इथं पूर्ण गर्दी होती. पण आता हळूहळू कसं आजचा लास्ट दिवस असल्या कारणाने हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आमचे शेतकरी झोपलेत. बिचारे काय 20 किलोमीटरहून चालत आसपासच्या गावातून चालत येतात. काही लोक येतात गाडीने. हे बघा बसलेत आमचे बाबा. बाबा तुमची जोडी कुठली आहे? इकडे का?
हे मार्केट आहे आणि हे व्यापारी समोरून आले ती. आपला यूट्यूब चॅनल आहे. हां हे बघा, ही एक जोडी आहे, खिल्लारी बोलतात याला. हे अवजार शेतीचे कुराडा, सगळे खावा नाश्ता चायनीज ह्याचे दुकानं आहेत, बघू शकता. हां इकडे आहे थोडे मोठे मोठे बैल, हे सगळे आपले गावरान बैल आहेत. हां हे बैसे बैलांचे मुसक्या, आमच्या भाषेत मुसक्या बोलतात, तुम्ही काय बोलतात याला कमेंट करून सांगा तुला काय बोलतात ह्या आयटमला. आणि तुम्ही शेतकरी असाल, जे शेतकरी माझा व्हिडिओ बघतात, तर ह्या आयटमला काय बोलतात त्याचं कमेंट करून सांगा तुम्ही. कमेंट बॉक्स आपला ओपन आहे. वा चाबूक बोलतात, मस्त बनवलेलं चाबूक. आणि हे सगळे मित्रांनो बघा असं तुम्ही वाटतं मस्त. ज्याला ज्याला हाऊस असते बैलांची, ते लोक शेतकऱ्याला खूप आवडतील ते. वरती पण आहेत मस्त जोडी. मित्रांनो ह्या बैलजोडीचं नाव आहे देसुरी. ॲक्च्युली मला पण माहीत नव्हतं. कोण आहे का, किती सांगितले याच्यावाले? आमच्या व्ह्युअर्सनं फक्त एक मी सांगितलं होतं, आमचे जे यूट्यूबर व्ह्युअर्स आहेत ना त्यांना सांगितलं होतं का मी काही बैलांची अमाऊंट विचारेल, म्हणजे किंमत किती असते. आता एक तुम्ही सांगा या जोडीची किंमत किती आहे? ते सांगायला 75,000 आहे. हां व्यवहाराला आल्यानंतर कमी होऊन जातं. अच्छा 70,000. आणि हे किती महिन्याचे आहेत तरी, त्यांची एज किती आहे? हे साधारण 2 वर्षाच्या आसपास आहे. 2 वर्षे. हो मित्रांनो बघू शकता तुम्ही, जोडी खतरनाक आहे. शेप पण दोघांचं सेम आहे. बेस्ट आहे.
ॲक्च्युली याच्या अगोदर आहे ना 2 दिवस अगोदर खूप इथं गर्दी होती, पण आता ॲक्च्युली मी व्हिडिओ शूट करताना थोडा लेट झालो. हे बघा, ही जोडी मला वाटतं 1 लाखाच्या आसपास असेल. का किती किंमत याची? 1,10,000. मित्रांनो ह्या जोडीची आहे 1,10,000. जेसुरी बोलतात, म्हणजे महाराज सांगितले, मला माहीत नव्हतं. खिल्लारी आणि देसुरी वेगळे का? हे पण देसुरीच का? याचं शिंग एक बसलं ना तर काम तमामच होणार डायरेक्ट. व्यवहार चालू आहे, पण अजून विकली गेली नाही आहे, पण मला वाटतं होईलच. दादा किती सांगितले याचेवाले? 71,000. ते बघा, बघू शकता गुलाल टाकलेलं त्याच्यावरती. नाव काय जोडीचं? जात कुठली आहे? हा, खिलार. याचं नाव काय? अर्जन. हा, सर्जा. अरे वा, अर्जा सर्जाची जोडी. आणि तो आपलं नाव सांगा. लक्ष्मण देवराम भले. लक्ष्मण देवराम भले. राणा कुठले? राहुलनगर वार्षिक वे. म्हणजे माझ्या मावशीचंच गाव आहे. म्हणजे तुम्ही ह्या जोडीचे मालक? आणि हे तुम्ही घेतलेली? त्यांचं नाव काय? शांताराम जाधव. हां, राहणार माणिकोदर, तालुका अकोला, जिल्हा अहमदनगर, म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये. हरिचंद्र. अच्छा, तर मग आता तुमचा व्यवहार झाला का पूर्ण? 71,000 डन. मिसेसला पसंत झाली होती गोरे, हेच घ्यायची, त्यामुळे त्यांनी ते घेतली. नाही, जोडी पण सुंदर आहे, मला पण ॲक्च्युली आवडली. फक्त मला वाटतं हा थोडा मोठा वाटतो ना जरा, थोडासा. हा थोडा स्लिम होता, थोडासा मोठा आहे तो, पण ठीक आहे. दोघांची हाईट तर बाकी सेम आहे. हां, इकडं तुम्ही तुमचं नाव सांगा ना मग. अच्छा, तुमचं म्हणजे हा धंदा आहे की कसं आहे करता? खरेदी विक्रीचं तुमचं काम आहे. नाव काय तुमचं? ओके. राहणार कुठले? घोटी. ओके. हे व्यापारी आहेत, म्हणजे खरेदी विक्रीचं काम करतात. आणि अजून कोण व्यापारी? तुमचं नाव सांगा. मोठ्याने बोला. अच्छा, राहणार कुठले? लोखंडे. राहणार कुठले? कोतुळ इकडे आले म्हणजे 5 दिवस इकडेच आहेत का तुम्ही? मग किती आतापर्यंत जोड्या किती घेतल्या? 4-5 जोड्या घेतल्या. 4-5 जोड्या घेतल्या आणि पाठवून पण दिल्या. ओके. हा त्यांचा व्यवसाय आहे आणि ते बरेच हे जोड्या सेल झाले, त्याचे पण 70,000 सांगितले त्या जोडीचे. आता ही जोडी सेल झाली. तर ॲक्च्युली मीच हा व्हिडिओ लेट बनवला, आता या अगोदर खूप गर्दी असली ना सर? इथं गर्दी खूप असेल ना काल आणि परवा? ठीक आहे, चला मित्रांनो, पण माणसांना पाणी पिण्याची सोय केलेली इथे आयोजकांनी. आता इथून मार्केट चालू झालं परत. मित्रांनो, आता हा आयटम मी लहानपणापासून बघतोय. आता ह्या आयटमला ना तुम्ही काय म्हणतात? आता जो ओळखील ना तो कमेंट करून सांगा मला ह्या आयटमला काय म्हणतात. ठीक आहे. इथं काय आहे? हा टॅटूचा आयटम. जडीबुटी का टॅटू आहे? काय टॅटू आहे? हां.
हे खाऊ जर नसेल तर जत्रेला महत्वच नाही. लहान मुलांचे आयटम, खेळणी. मित्रांनो ह्या आयटमला ना तुम्ही काय बोलतात याची पण कमेंट करून सांगा. मित्रांनो जिलेबी, गरमागरम जिलेबी मस्त. वाव मस्त. म्हणजे महाराज बसले खाली देवा. कुरकुरीत मस्त ऑरेंज.